एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी सुभाष देसाई यांच्यावरती काही गंभीर आरोप केले, त्या संदर्भात ते बोलतात। ते तर मी कमिशनरांना सांगितलं की तुम्ही त्याची कमिटी मग आश्चर्य आपल्याला हे वाटेल की जे पत्र माझ्याकडे आलं होतं आणि जे पत्र त्यांनाही मिळालं होतं त्या दिवशी, त्याचा 8 दिवस झाले होते आणि कमिशनरांना हे माहीतच नाही होतं की अशा प्रकारची काही पत्र माझ्याकडे आलेलं आहे। जेव्हा मी गेलो तर त्यांनी मी विचारलं त्याच्या बाबतीत आपण काही केलं का, तर त्यांनी म्हटलं कसली मी मला आपल्याकडे एक पत्र आलेलं आहे, कमीत कमी 8 दिवस झालेले आहेत त्या पत्राला आपल्याला। त्यांनी सांगितलं की बहुतेक ते तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही केलं तर चांगलं, नाही तर कोर्टात जाऊ। अच्छा, आज मी आहे ना, मी खरं म्हणजे तर एका वेगळ्या सब्जेक्टवर पत्रकार परिषद घेणार होतो आणि तेही औरंगाबाद महानगरपालिकाच्या संबंधितच होतो, पण ते खूप तेही मोठा प्रकरण आहे। पण ती जे पत्रकार परिषद आहे ते बहुतेक मी, कारण मला अजून 1-2 डॉक्युमेंट्स पाहिजे त्याच्यामध्ये, तर बहुतेक मी उद्या घेतो त्याच्या बाबतीत। मी आज जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे हंगामा सुरू आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत, आणि कोणी म्हणतं की आम्ही खूप मोठे बॉम्ब फोडणार आहे आणि हे कोणी म्हणतं हे फुसकी बॉम्ब फोडत आहे, तर एका बॉम्ब मी पण आणलेला आहे। ते किती मोठा असणार आहे मला माहीत नाही आहे, पण मी सर्व पुराव्यासहित आपल्याला जेव्हा कधी बोललो तर पुराव्यासहित बोललेलं आहे की जे आमचे पालकमंत्री होते सुभाष देसाई साहेब, त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे इंडस्ट्रियल लँडच्या कन्व्हर्जन त्यांनी केलेलं आहे मागच्या त्यांचं जे काळ होतं, आणि विशेषकर जाता जाता त्यांच्या 2 वर्षामध्ये ते संपूर्ण महाराष्ट्राचा आपण एक आकडा काढला तर रफली ते 1000 कोटी रुपयेचा ते भ्रष्टाचार होऊ शकतं, जे सुभाष देसाई साहेबांनी केलेला आहे लँड कन्व्हर्जनमध्ये। आता लँड कन्व्हर्जन काय असतं की जेव्हा तुम्ही इंडस्ट्रियल एरिया एस्टॅब्लिश करतो, आता औरंगाबादमध्ये चिकलठाणा, वालूज, शेंद्रा, पैठण हे 4 इंडस्ट्रियल एरिया आहे आपल्या। ते इंडस्ट्रियल एरिया आपण जेव्हा एस्टॅब्लिश करतो तर कुणाची जमीन आपण एक्वायर करतो, आणि बहुतेक मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये असं असतं की ते शेतकऱ्यांची जमीन असतं, जे आपण बळजबरीने ते एक्वायर करते, कारण गव्हर्नमेंटला ते अधिकार असतं इंडस्ट्रियल एरिया एस्टॅब्लिश करण्यासाठी। ते इंडस्ट्रियल एरिया एस्टॅब्लिश झाल्यानंतर आपण सबसिडाइज रेटमध्ये आपण इंडस्ट्रीजला आपण ते जमीन विकतो। काही वर्षामध्ये ते इंडस्ट्रियलिस्ट जे असतं ते आपल्या इंडस्ट्री सेटअप करतो, ते सबसिडी घेतो आपली इंडस्ट्री स्टार्ट करण्यासाठी, लँड ते सबसिडाइज रेटमध्ये घेतो। काही वर्षानंतर त्या इंडस्ट्रीला ते सिक डिक्लेअर करतो, काही वर्ष ते सिक डिक्लेअर होतो, ते MIDC मध्ये देतो की माझी कंपनी चालत नाही करके। तर अशा प्रकारचे जेव्हा इंडस्ट्री सिक डिक्लेअर करतं तर त्याचं लँड यूज, आता चिकलठाणा आपल्याला माहीत आहे की आपल्या शहरामध्ये आलेला आहे। एका काळ होता की चिकलठाणा म्हणजे एक वेगळा इंडस्ट्रियल एरिया होतो, शहर वेगळा होतं, चिकलठाणा वेगळा होतो। आता चिकलठाण्यामध्ये जे रेट आहे जमिनीचा ते बहुतेक शहराच्या अनेक भागापेक्षा जास्त रेट आहे। तर त्यांनी जाता जाता काय केलं, आणि मी फक्त औरंगाबादच्या बाबतीत बोलत नाही, एक रिपोर्ट आली होती आणि त्या रिपोर्टाप्रमाणे मागच्या 15 वर्षामध्ये 32,000 हेक्टर्स, आता मला हेक्टर आणि एकरच्या कन्व्हर्जन कशा करता ते मला करावं लागणार आहे। 32,000 हेक्टर जे आहे इंडस्ट्रियल लँडच्या कन्व्हर्जन करण्यात आलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये औरंगाबादचाही समावेश आहे। माझ्या कानात हे बातमी आली होती, हस्तांतरण कन्व्हर्जन जे म्हणता तुम्ही, ते हस्तांतरण कुठल्या ह्याच्यावर आहे, म्हणजे काय कसं? नाही, ते सगळं सविस्तर सांगतो ना। कुठला शब्द आहे? नाही आता ते कन्व्हर्जन वापराचा उद्देश वापराचा उद्देश काय केला
मैं पूरा बता देता हूँ, फिर उसको आप वर्ड क्या करने का है. आता औरंगाबादच्या बाबतीत बोलल्यावर मी औरंगाबादमध्ये माझा असा सांगण्यात आला होता की एका बिल्डरला एक टार्गेट देण्यात आलं होतं. 60 प्लॉट्स होते औरंगाबादमध्ये ज्याचं कन्वर्जन करायचं होतं आणि एक एक प्लॉटचं रेट जे आहे ते 2 कोटी रुपये त्यांनी ठरवले होते. आता 120 कोटी रुपये एका बिल्डराला, त्या बिल्डराचं नाव पण मला माहीत आहे, गव्हर्नमेंटने इन्क्वायरी सुरू केली तर मी त्याचं नावसहित त्यांना सगळं माहिती देऊ शकेल. पण जेव्हा माझ्या हे कानात पडलं तर मी म्हटलं की इतके मोठे जे प्राईम लँड आहे तुम्ही कशा प्रकारे करता. मग मी आरओला एक पत्र लिहिलं, या इकडचे जे रिजनल MIDC ऑफिसर जे होते त्यांना एक पत्र लिहिलं की अशा किती लँड यूजचं जे हे आहे स्टेटस आहे ते चेंज करण्याचं आपल्याला हे पत्र मिळालेले आहे. तर त्यांनी म्हटलं की साहेब खूप सारे आहे. मी म्हटलं कमीत कमी एकाच वर्षाचं तर द्या ना तुम्ही. तर त्यांनी मला सप्टेंबर 2019 पासून त्यांनी मला दिले 52 असे प्रपोजल्स आले होते, 52 प्रपोजल्स आले होते. आणि त्याचा चेंज इन लँड यूज म्हणजे ते सगळे होते जे समजा इंडस्ट्रियल लँड त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, कमर्शियलमध्ये करायचं. सगळे इंडस्ट्रियल लँड आहे. एक आहे पार्श्वनाथ बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, ते कमर्शियल प्लॉट होता, त्याला रेसिडेन्शियलमध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. आणि गोल्डन ड्रीम टेक्नो पार्क ते IT साठी घेतलेला प्लॉट IT साठी कन्वर्ट कशामध्ये, तर रेसिडेन्शियलमध्ये. तर हे जे सगळं प्रकरण आहे फक्त औरंगाबादच्या बाबतीत जेव्हा मला असं हे आलं तर मी त्यांना सविस्तर डिटेल्स मागितलं. CEOला पत्र लिहिलं, जे MIDCचे CEO आहे, IAS ऑफिसर आहे, त्यांना पत्र लिहिलं. आणि मी म्हटलं की औरंगाबाद तर खूप छोटा एक हे आहे, हे जे सगळं जे आहे जास्तीत जास्त म्हणजे ते चिकलठाण्याच्या बाबतीत आहे. आता औरंगाबादसारख्या ठिकाणामध्ये त्यांनी फक्त या 1.5 वर्षामध्ये त्यांनी जे मला पूर्ण खात्री आहे की 120 कोटी रुपये त्यांनी हे सगळं लँड यूज चेंज करण्यासाठी कमावले होते. सुभाष देसाई साहेब जे माझे पालकमंत्री होते आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री होते, उद्योग तक एक आणलं नाही औरंगाबादमध्ये, पण असे धंदे करून गेले. तर मी CEOना पत्र लिहिलं आणि CEOना पत्र लिहून हे विचारलं की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील भूखंडाची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत. आणि त्यांना विचारलं मी की पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे औरंगाबादचा प्लॉट तुम्ही एक प्लॉटचं कन्वर्जन 2 करोड रुपयेमध्ये करणार असेल तर पुण्याच्या इंडस्ट्रियल एरियाचं काय रेट असणार आहे, ठाणेचा काय रेट असणार आहे, मुंबईचा काय रेट असणार आहे, नागपूरचा काय रेट असणार आहे. तर मी त्यांना स्मरणपत्र 3दा एका खासदारांनी CEOना पत्र लिहून की मला याची सखोल माहिती पाहिजे, मला जानकारी पाहिजे, ते तुम्ही का दिलं नाही, का देत नाही. याच्यातून स्पष्ट होतो की हे जे आहे. मग अनेक असे चांगले अधिकारीही असतात MIDCमध्ये, असं नाही आहे की सगळे लोक. तर मी काही चांगल्या अधिकाऱ्यांचं नाव शोधलं, त्यांना विचारलं की साहेब हे असं कसं काय चाललेलं आहे. तर एका अधिकाऱ्यानं सांगितलं की सर अभी आप ये समझ लीजिएगा, बोले 1000 करोड़ रुपया इसमें सिर्फ लैंड कन्वर्जन के अंदर ये बनाया जा रहा है. आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी की इंडस्ट्रीज मिनिस्टर मारुती सुझुकी त्यांनी एक प्लॉट घेतलं. कुठे तर ते ठाणेमध्ये घेतलं एक प्लॉट मारुती सुझुकी कंपनीने. आणि ते प्लॉट त्यांनी हे म्हणून सांगितलं की आम्हाला इथे आमचा एक युनिट एस्टॅब्लिश करायचं आहे, ट्रेनिंग सेंटर फॉर डीलर्स अँड टेक्निशियन्स. म्हणजे आपल्याला ते सबसिडाइज रेटमध्ये ठाण्यासारख्या एरियामध्ये, इंडस्ट्रियल एरिया लोकेटेड पवने महापे, ते ठाण्यामध्ये येतं. तर ते इंडस्ट्रियल एरिया त्यांनी ॲक्वायर केलं, इंडस्ट्रियल लँड घेतलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक ॲप्लिकेशन दिलं की नाही मला तिथे आमच्या ट्रेनिंग सेंटरने उघडी करायचं आहे, आम्हाला शोरूम उघडी करायची आहे.
शोरूम इज अ कमर्शियल ॲक्टिव्हिटी, इज नॉट अन इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी. ते एका जे कोणी हे घेतलं असेल, त्याची एजन्सी घेतली असेल त्याच्या शोरूमसाठी. मग त्यावेळी काय झालं की आपल्याकडेही एक खूप चांगले ऑफिसर होते, ते MIDCचा CEO होते, भूषण गगरानी साहेब. खूप प्रामाणिक ऑफिसर, जितकं मला माहीत आहे. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नाही साहेब, आम्ही हे देऊ शकत नाही आणि असं द्यायला नको. ते इंडस्ट्रियल यूज असायला पाहिजे, त्याच्यासाठीच असायला पाहिजे. पण सुभाष देसाई साहेबांनी त्याला ओव्हररूल करून ते लँड तसं दिलं. तर असे अनेक प्रकरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि मला एक सांगायचे आहे की हे CEO ज्यांना मी पत्र पाठवले होते, आता या लिस्टमध्ये मी आपल्याला लिस्ट पाठवतो, खूप मोठे मोठे नाव पण आहे. आता कुठून सुरू करू? आपल्याला नाव बघितल्यानंतर कळेल की कशा मोठे मोठे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे इंडस्ट्री, धूत केमोप्लास्ट, इंडस्ट्रियल ते रेसिडेन्शियल, प्रेमचंद रिॲल्टर्स, इंडस्ट्रियल ते रेसिडेन्शियल, जांभळ इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रियल ते हे फक्त औरंगाबादचं आहे. आणि हेही म्हणजे हे फुल रिपोर्ट हे नाही आहे, हे पूर्ण डिटेल्स नाही आहे. फक्त 16/11/2021 पर्यंत, म्हणजे एका वर्षामध्ये 52 प्लॉट्स त्यांनी कन्व्हर्जनसाठी अप्लाय केलं होतं. किती केलं, कोणत्या आधारावर केलं, काय नियम आहे. आता हे जेव्हा मी आपल्याला सांगतो की 32,000 हेक्टर्स, जेव्हा हे रिपोर्ट हे बाहेर झाली की 32,000 हेक्टर्स, तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि सुभाष देसाईवर हे आरोप आला की ते भ्रष्टाचार करत ते ह्याला लँड यूज चेंज करत आहे. मग त्यांनी काय केलं की त्यांनी एक कमिटी एस्टॅब्लिश केली. ते कमिटी होती फॉर्मर ब्युरोक्रॅट KP बक्षी यांची कमिटी होती. कोणी अपॉइंट केलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे कमिटी अपॉइंट केली की हे लँड यूज होत आहे आणि भ्रष्टाचाराचा आरोप देसाई साहेबवर येत आहे. ते बक्षी साहेबांनी आपली रिपोर्ट प्रेझेंट केली विधानसभेला. ते रिपोर्ट गेली आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे शिवसेनेची त्यामध्ये सत्ता होती, तर त्यांना प्रोटेक्ट करायचं होतं. तर त्यांनी त्याच्या बाबतीत काही केलं नाही आणि त्यांनी हे सांगितलं की हो आम्हाला मिळालेलं आहे. पण एकटं सुभाष देसाईने तसं केलं तसं नाही आहे. राणे साहेब जेव्हा मंत्री होते त्यांनी पण केलेले आहे आणि दुसरे जे इंडस्ट्रीज मिनिस्टर होते तेही त्यांनी केलेले आहे. तर ते 32,000 हेक्टर्स ऑफ लँड जे होतं ते 160 केसेसमध्ये होतं, फक्त 160 केसेस. आणि ते बक्षी साहेबांनी सांगितलं की एक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जितकं मोठं आहे, तर ते इंडस्ट्रियल एरिया जे डिनोटिफाईड करण्यात आलेला आहे इंडस्ट्रीला सोडून ते कमर्शियल किंवा रेसिडेन्शियलला, तर असे 118 बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आपण तयार करू शकले असते. आता मला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीचं लँड घेतं तर कुणाकडून घेतो तुम्ही, आणि त्यांना हे हमी देतो की आम्ही हे याच्यासाठी वापरत आहे, समृद्धीसाठी वापरत आहे, आम्ही इंडस्ट्रियलसाठी वापरत आहे, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरत आहे. विकताना आपण सरकारने घेतलेला आहे. मग आज आपल्याकडे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जागा उपलब्ध नाही, रमाई आवास घरकुल योजनेसाठी लँड अवेलेबल नाही, गोरगरिबांसाठी म्हाडाच्या घरांसाठी लँड अवेलेबल नाही. मग हे जे सरकारची जमीन असतं ते त्याला का नाही देतं आपण फक्त त्या बिल्डरला किंवा कोणत्या इंडस्ट्रियलिस्टला बेनिफिट देण्यासाठी आपण हे का करतं. आता मी जे स्पष्ट आरोप करत आहे ते याच्या आधारावर करत आहे की हे चिकलठाणाच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये तुम्ही जे घोड केलेलं आहे आणि कशा केलेलं आहे सगळ्यांना माहीत आहे. देसाई साहेबांच्या मुलांना मी कधी भेटलं नाही, पण मला असं सांगण्यात आलं होतं की सगळ्यात मोठा एजंट जे आहे ते त्यांचं मुलं होतं. ते औरंगाबादला यायचं, एक ठराविक बिल्डर लॉबीशी त्यांची मीटिंग व्हायची आणि ते निर्णय घ्यायचं की हे 10
प्लॉट आपल्याला करायचे आहे. आणि हे सगळं माहिती जे आहे मला MIDCचे प्रामाणिक जे अधिकारी आहे त्यांनी दिलेली आहे. मला त्यांनी सांगितलेले आहे मला की अशा प्रकारचा हे कारभार सुरू आहे आणि साहेब आपण काहीतरी करा. आता तुम्ही हे प्रश्न विचारणार मला, तुम्ही आता कशाला हे केलेलं आहे? मी या कारणाने केलेलं आहे की भ्रष्टाचार असं टाईमली आणि सेलेक्टिव्हली होऊ शकत नाही. तुम्ही हे म्हणतं की या सरकारमध्ये 4 मंत्र्यांवर भ्रष्टाचार आहे, त्याची सखोल चौकशी करा, जे दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करा. पण हे पण एका प्रकारचा मोठा भ्रष्टाचार आहे. याच्या बाबतीत आपण काय केलेलं आहे, याच्या बाबतीत आपण काहीतरी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री साहेब हे बोलत आहे की आम्ही SIT एस्टॅब्लिश करणार आहे, तर याच्या बाबतीत SIT एस्टॅब्लिश करा. 200% मी आपल्याला सांगतो, सुभाष देसाई साहेबांची जागा जे आहे ते तुरुंगात असणार आहे. आणि जे MIDCचे अधिकारीने जे इल्लीगल रास्ता इख्तियार करून त्यांनी हे लँड कन्व्हर्जनचं हे केलेलं आहे. आपल्याला हे अनेक केसेसमध्ये असं झालेलं आहे की COनी म्हटलं की नाही आपल्याला नाही करायचे आहे. अनेक केसेसमध्ये असं झालेलं आहे की COनी म्हटलं की नाही आपल्याला नाही करता येणार आहे. मग मंत्री साहेबांनी ते फाईल आपल्या स्तरावर सँक्शन करून मग कुणाकडे पाठवली, ते MIDCच्या रिजनल ऑफिसरला पाठवली आणि त्यांना सांगितलं. म्हणजे अशा प्रकारचा एक हे होता की अच्छा तू नाही करतो ना तर मग माझ्याकडे दुसरा ऑफिसर आहे ते करून घेतील करते. तर असे अनेक प्रकरण आहे. आता जे मोठे मोठे लँड्सच्या बाबतीत आहे, इंडस्ट्रीयल लँडच्या बाबतीत मला हे सांगायचे आहे की औरंगाबादमध्ये एका काळामध्ये आपला चिकलठाणा इंडस्ट्रीयल एरिया फ्लरिशिंग होता. उसमें फक्त या कारणाने की तुम्हाला कोणाला एक इंडस्ट्रियलिस्टला बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी तुम्ही हे सगळं कारभार केलेले आहे. मी आपल्याकडे हे पाठवतो आहे आपल्याकडे. अखिल के पास है, उसको लेके है तो इमीडिएट तो वो करो उसमें, कारण त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे नाव आहे आणि मागच्या एका वर्षामध्ये किती आलेले आहे तेही देण्यास मला हे करत होते. मी आज त्यांच्या एका अधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही नाही दिलं तर मी कोर्टात जाऊन हे सगळं बाहेर काढणार आहे. तुम्ही सगळं सांगितलं, तुम्ही असं म्हणाले की याच्यावर SIT चौकशी करा वगैरे. या संदर्भात तुम्ही सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे काही माहिती दिली का, त्यांना काही निवेदन दिलं का, किंवा त्यांच्याकडे काही तक्रार केली का, पत्र लिहिले का, काय त्यांच्याकडे केलंय? त्या आधारावर तुम्ही असं म्हणताय की याच्यावर हे स्थापन करा का पहिल्यांदा तुम्ही स्वतःच बॉम्ब फोडता इथं बसून? या इंडस्ट्रियल सचिव को या चीफ सचिव दिए गए आपण सरकारला विचार. देखिए मला काय होतं की मी 3 स्मरणपत्र लिहिले होते. 2/10/21ला एक पत्र लिहिलं होतं, मग सप्टेंबरला एक पत्र लिहिले होते, मग मार्चमध्ये एक पत्र लिहिलं होतं. की हे तिघांची कॉपी माझ्याकडे आहे की मी CEOला. नाही, माझा प्रश्न सर ते तुम्ही सांगितले. माझा प्रश्न असा आहे, नाही हिंदीमध्ये विचारू का? नाही मी आपल्याला सांगतो, मी आज सरकारला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना काही त्यांना काय आहे की जे रिजनल ऑफिसर होते त्यांनी सांगितलं की माझ्या रिजनच्या बाबतीत जे आहे मी आपल्याला तेच माहिती देऊ शकतो. आपल्याला महाराष्ट्राची पूर्ण माहिती पाहिजे असेल की किती लँड कन्व्हर्जन, किती प्लॉट झालेला आहे, ते आपल्याला MIDCचा CEO देऊ शकेल. तर मी CEOना वारंवार पत्र लिहिलं तर त्यांचा काही जबाब आला नाही. मी कुणालाही याच्या बाबतीत तक्रार केली नाही. आता मी आपल्यामार्फत सरकारला सांगतो की जसा तुम्ही दुसऱ्या भ्रष्टाचारांच्या केसेस काढत आहे याच्या बाबतीत ही काहीतरी चौकशी केली तर तुम्हाला जे पुरावे पाहिजे तर ते मी पुरावे द्यायला तयार आहे. तुम्हाला जे काही मदत पाहिजे तर मी द्यायला तयार आहे. आणि उद्धव साहेबांनाही सांगतं. आणि जे आज इंडस्ट्रीज मिनिस्टर आहे त्यांना असं वाटत असेल की याच्यामध्ये काही नाही आहे तर सोडून द्या, त्याच्यामध्ये काही असेल. केसेसमध्ये असं झालंय, एखाद्याने तुम्ही सगळी माहिती घेतल्यानंतर स्वतःहून ती तक्रार सरकारकडे, त्याचबरोबर पोलीस ठाण्यामध्ये किंवा अँटी करप्शन जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडे रीतसर तक्रार देण्याची प्रक्रिया आपल्याकडे आहे आणि त्यावर कारवाई करा किंवा याची दखल घ्या असं म्हणण्याचं, त्या संदर्भात तुम्ही काही पाऊल टाकलेला आहे का? मी तसं काही केलं नाही आणि तसं काही करणारही नाही. कारण सगळ्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत जसं तुमची अपेक्षा हे असेल
की महानगरपालिकेच्या ऐनवेळीचे प्रस्तावाच्या बाबतीत इम्तियाज जलीलने FIR रजिस्टर करायला पाहिजे, केस रजिस्टर करायला पाहिजे. मी आपल्याकडे हे आणत आहे. आता सरकारवर निर्भर आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही झाला, त्याची इन्क्वायरी करायची नाही करायची, FIR करायचं नाही करायचं, हे सगळं ठेका इम्तियाज जलीलने घेतलं असं नाही आहे. मी माझ्यामध्ये जे पत्रकार आहे त्याला जिवंत ठेवून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री जे आज होते तेव्हा तुमच्या पालकमंत्र्यांचा अतिशय सर्व काही संबंध होते, त्यावेळेस तुम्ही हा प्रश्न कधी उपस्थित केला नाही. नेमका आता हा प्रश्न नाही, उपस्थित असण्याचं कारण काय? मी आणि स्पष्टपणे दुसरा प्रश्न, अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही करणार आहात का? जे भ्रष्टाचारमध्ये लिप्त आहे त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. फक्त आपण एक नाव कशाला घेतो? जे नाव आलेले आहे त्या सगळ्यांवर. आणि दुसरं म्हणजे हे खरी गोष्ट आहे की सुभाष देसाई साहेब आपणही भेटलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की एक चांगला माणूस आपल्याला दिसायचं. पण जेव्हा हे बातमी कळाली आणि नंतर आपल्यालाही माहीत आहे की ज्या DPDCच्या फंडमध्ये 10% आपल्या आमदारांकडून मागणारे मंत्री होते, आपल्या आमदारांकडून. नाहीतर चॅलेंज करतो, बोरनारे साहेबांनी सांगून द्या, राजपूत साहेबांनी सांगून द्या, किंवा इकडचे जे आमदार आहेत त्यांनी सांगून द्या की आमच्याकडून 10% नाही मागितलं का DPDCच्या फंडातून. अशा खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही असा पैसा इकट्ठा करणार असेल 10% DPDCच्या फंडातून, मग हे तर कोट्यवधी रुपयांचा हे कारोबार होतं ना उसमें. याचा अर्थ काय आहे की माझे चांगले संबंध होते तर मी गप्प बसणार आहे की नाही, खूप चांगला माणूस आहे करके. त्यांनी हे काम केलेलं आहे, मी उघडपणे त्याला सांगत आहे. आता त्यांनी पुढे यावे आणि सांगावे की नाही इम्तियाज जलील हे सगळं खोटं बोलत आहे. फक्त मला औरंगाबादची भेटली. शासनाला माहित आहे, शासन कारवाई करत नाही. तुम्ही आणलं, मीडिया समोर आणलं, पण तुम्ही त्याच्या पुढे काहीच करायचं नाही. मला काय आहे की औरंगाबाद जे आहे ना ते फक्त इंग्रजीमध्ये म्हणतो ना टिप ऑफ द आईसबर्ग. साहेब, औरंगाबादच्या चिकलठाण्याच्या एका प्लॉटच्या कन्व्हर्जनचा रेट मी आपल्याला सांगितलं की काय होतं, 2 कोटी रुपये होतं. मी कोणती हे मागितली होती की पुण्यामध्ये असे किती प्लॉट्स कन्व्हर्जन करण्यात आलेले आहे, नागपूरमध्ये किती कन्व्हर्जन करण्यात आलेलं आहे. मग जेव्हा नक्की हे मला माहीत आहे की मला खूप वेळ हे जे ऐनवेळीचे प्रस्ताव किती वर्ष, 1.5 वर्ष मी थांबवले. नंतर मी डिव्हिजनल कमिशनर साहेबांना सांगितलं की साहेब का असं होत नाही, मी आपल्याला सगळे पुरावे दिलेले आहे, तुम्ही देत नाही. हे तर मार्च 2022 पर्यंत लास्ट पत्र मी लिहिलेलं. आणि मी एक वाटच बघत होतो की बाबा मला काहीतरी, आता मला कोर्टामध्ये जायचं असेल तर मला हे स्मरणपत्र खूप महत्त्वाचे. कोर्ट मला नाही तर हाकलून देईल की नाही, तुम्ही त्यांना विचारा. मी त्यांना सांगणार की साहेब सप्टेंबरमध्ये एक पत्र पाठवलं, ऑक्टोबरमध्ये पाठवलं, मार्चमध्ये नाही, काही नाही मागणार. मी काही मागणार नाही. भ्रष्टाचार सुरू आहे, सुरू राहू द्या. भ्रष्टाचार सुरू आहे, सुरू राहू द्या. एक मिनिट, एक नाही, हे जे 32,000 हेक्टरची जे जानकारी होती ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे बक्षी कमिटी अपॉइंट केली होती, ते बक्षी कमिटीने सांगितलं की 32,000 हेक्टर जमीन जे आहे त्याचा लँड यूज चेंज करण्यात आलेला आहे. इंडस्ट्रीची जे जमीन होती ते इंडस्ट्रीची जमीन कमर्शियलसाठी, हे रेसिडेन्शियलसाठी. आणि माझ्याकडे आता पुरावे नाही आहे, पण 1-2 असे पण हे केसेस आहे की जिथे ओपन प्लॉट होता, MIDCचा ओपन प्लॉट होता आणि एम्युनिटीजचा प्लॉट होता. एम्युनिटी म्हणजे तिथे काही हॉटेल असू शकते, तिथे काही हॉस्पिटल असू शकते, किंवा जे काही एम्युनिटीचा तेही कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. आता त्याचे माझ्याकडे पुरावे नाही आहे, पण बरोबर, त्याचा हेतू बदलता येतो. हा नियम अख्खा चिकलठाणा औरंगाबादेतला याच नियमानुसार बदलला. तुम्ही जे प्रकरण सांगता ते इलिगलपणे कसे बदलले गेले एवढं सांगा. जमीन हस्तांतरित होत नाही असं नाही. जमिनीचा जो हस्तांतरण होतं
त्याचा जो उद्योगातून इंडस्ट्रियलतून त्याच्यानंतर हिरवी ती पिवळी असे सगळं होतं ते नियम कुठे मोठे ते सांगा. नाही हे मी नाही सांगतो हे आपल्याला नाही नाही मी जे IAS ऑफिसर आहे भूषण गगरानी साहेब त्यांनी ते मुंबईच्या केसमध्ये जे सांगितलेले आहे, when you need to take a policy decision, it should be presented before state cabinet for final approval, but the procedure was ignored. But the procedure was ignored. हे मी नाही म्हणतो साहेब, हे आणि अनेक केसेसमध्ये नाही, this is for a particular case because this was a very prime land. This was a very prime land. उन्होंने किती ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे नियमाचं, किती स्पेसिफिक सांगता का की या म्हणजे असं नका मला सांगू की सगळ्या झालेल्या नाही, नियमाचं उल्लंघन करून किती जागा हस्तांतरित झाल्या किंवा कन्व्हर्शन झाले ते सांगा. किती जागांचं झालेलं आहे, किती ठिकाणी झाले नियमाचं उल्लंघन कन्व्हर्शन करण्यासाठी 2 कोटी रुपये घेतले असं म्हणतात, तर ते काय केलं प्रोसेस ते कोर्ट कशी इलिगल लाच म्हणून घेतले काय नक्की करतात. पूर्वीपासून आपल्याकडे रेसिडेन्शियल टू कमर्शियल हे चालूच आहे. नाही मी आपल्याला बघा ते बक्षी जे आहे हे ब्युरोक्रॅट होते ज्यांची कमिटी देवेंद्र फडणवीस आहे, त्यांचं ऑब्झर्वेशन काय आहे. माय ऑब्झर्वेशन इज दॅट मिनिस्टिरियल डिस्क्रिशन in 5% to 10% of cases is okay. 5 ते 10% केसेसमध्ये ते ओके आहे. Using such powers rampantly may not be appropriate. हे बक्षी साहेबांनी आपल्या रिपोर्टमध्ये हे सांगितलेले आहे आणि त्याचं जस्टिफिकेशन हे जे आपले देसाई साहेबांनी सांगितलेले आहे की अनेक वेळा असं झालेलं आहे, त्यांचं जस्टिफिकेशन आहे की अनेक वेळा असं झालेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांकडून जमीन घेतली, अनेक वर्ष ते डेव्हलप झाली नाही, इंडस्ट्री तिथे एस्टॅब्लिश झाली नाही, म्हणून ती आम्ही शेतकऱ्यांना परत केली. आता मी देसाई साहेबांना हा प्रश्न विचारतो की किती शेतकऱ्यांना ती जमीन महाराष्ट्रामध्ये आपण परत केलेली आहे. ते याचं उत्तर जोपर्यंत मला मिळणार नाही ते त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे त्याच्या बाबतीत. पालकमंत्री देसाई यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, मतलब नेमकं भ्रष्टाचार काय केलेला आहे. ये ओवर द पीरियड चलती हुई बात है सर, 32,000 एकड़ कोई एक टाइम में नहीं हुआ. तो सर ये पॉलिसी डिसीजन चेंज होना चाहिए, इसको भी लेके आप गवर्नमेंट कुछ बताएंगे, इसको पॉलिसी में कुछ चेंजेस करने. सर अगर देखिए एपी बख्शी का रिपोर्ट कब का है, कौन से डेट का है एपी बख्शी का, ये एलिगेशन जो थे ना वो केपी बख्शी का रिपोर्ट जो है वो 2018 के अंदर है. तो 4 साल हो गए सर उस रिपोर्ट को लेके, आज आप कह रहे हैं ये आजचं टायमिंग काय आहे? 4 मंत्र्यांवरती सकाळपासून चर्चा सुरू होती. खरं 4 मंत्र्यांवरती खरं आहे. त्यांच्या वतीने आपण बोलणार आज चर्चा सुरू द्या. एक मी 2 तास बसायला तयार आहे. 2018च्या रिपोर्टच्या आधारे तुम्ही आता 2022 नाही चिकलठाण्याचं एक घेऊन पुढे सांगता असं आम्हाला. एक नाही साहेब, 52 प्लॉट्स, 52 52 50 म्हणजे 50 51 52 प्लॉट्स फक्त एका वर्षामध्ये 20 ते 21 एका वर्षामध्ये 52 प्लॉट्सचा हे लँड कन्व्हर्जन चेंज झालेलं आहे. आता याच्यामध्ये कोणत्या आधारावर केले मला काय सांगायचे आहे, याच्यामध्ये काही तथ्य नसेल ना तर राहू द्या. मी आपल्यावर हे स्पष्टपणे सांगतो की हे कुणाकुणाचे नाव आहे, कोणकोणती इंडस्ट्रीज आहे, कुठे होती हे इंडस्ट्री, का ते चालवता त्यांना आली नाही, इतके मोठे मोठे लोकांची जागा होती. तर मी पण समजू शकतो ना, जे देसाई साहेबांनी सांगितलं मी पण समजू शकतो की हो काही आम्ही इंडस्ट्री शेतकऱ्यांकडून एक्वायर केली, ते डेव्हलप झाली नाही, तिथे इंडस्ट्री आली नाही, आम्ही परत केली शेतकऱ्यांना. कोणत्या शेतकऱ्यांना परत केलेली आहे याची सविस्तर मला सांगावं, माझाही क्लॅरिटी येईल. मी काही प्रश्न उपस्थित केलेले आहे. आता मला हे नको सांगा की मतलब
तुम्ही पोलिसांमध्ये जाणार का, तुम्ही याची पॉलिसी फ्रेम करणार का? नाही, मी तसं काही करणार नाही. मी आपल्याला एक मुद्दा प्रस्तुत केलेला आहे. हा, ज्यांना घ्यायचे आहे ते घेत. तुम्ही असं सारखं सारखं ती माहिती अधिकार कार्यकर्ते जसं करतात त्या सूत्रानुसार दिसतं आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि तुम्ही अभ्यासू लोकप्रतिनिधी आहात, तर याचा पुढचा टप्पा तुम्ही गाठणं अपेक्षित असतं. मला चांगलं वाटलं की नाही लोकप्रतिनिधी आहे मी. अभ्यासू आहात तुम्ही, म्हणजे तुम्ही पत्रकार राहिलेले आहात, अभ्यासू आहात. तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजीवर तुमचं प्रभुत्व आहे. तक्रार न करता कुठल्याही गोष्टी न करता अर्धवट तास बघा, हे जे माझं उत्तर जे होतं ना ते माधव भाऊने ते उत्तरच दिलेले आहे. मी एक पत्रकार, मी लोकप्रतिनिधी आहे. नाही एक सेकंड साहेब, मी लोकप्रतिनिधी आहे. मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी शिकलेला आहे. माझे हे सगळं, मला हेच प्रश्न MIDCच्या CEO ला विचारायचे आहे की एक लोकप्रतिनिधी जे तुम्हाला माहिती मागत आहे ते माहिती तुम्ही का त्यांना दिलं नाही, का देत नाही तुम्ही? एका लोकप्रतिनिधीला द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? तुम्हाला माझा प्रश्न परत समजून घ्या सर. प्रश्न समजून घ्या, प्रश्न समजून घ्या आणि तेवढं स्पेसिफिक तेवढं तरी उत्तर बोला ना. समाधान होईल. तुमच्याकडे माहिती मिळाल्यानंतर त्याचा शेवट निघावा, म्हणजे त्याचं काहीतरी इम्पॅक्ट व्हावं असं तुम्हाला का वाटत नाही? केवळ माहिती द्यायची आणि तिथं सोडून द्यायचं असं का होतं? त्यासाठी तुम्ही पाठपुरावा का करत नाही? कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. बघा, आपण विधानसभेमध्ये आपण बघत असेल मागच्या काही दिवसामध्ये विरोधी पक्ष एका मंत्र्यांवर काही आरोप करतं आणि एकनाथ शिंदे साहेब असू द्या किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, ते निर्णय घेतं की आम्ही याच्या बाबतीत एक SIT एस्टॅब्लिश करत आहे. कोणत्या आधारावर करत आहे? की जे आरोप विरोधी पक्ष करत आहे त्याच्या आधारावर हे करत आहे ना. मी विरोधी पक्षमध्ये आहे, मी हे आरोप केलेला आहे. आता तुम्हाला SIT नेमवायची आहे किंवा कोणत्या एजन्सीला द्यायची आहे इन्व्हेस्टिगेशनसाठी, ते तुम्ही करा. तुम्हाला मदत करण्यास मी तयार आहे ना. आणि नक्की मी पण त्यांना माझे सुझाव देतील की साहेब, हे जे चिकलठाण्याची जमीन तुम्ही हे मोठे मोठे बिल्डरांना दिलेली आहे, ते जागा तुम्ही माढाला द्यायला पाहिजे होती. ते जागा तुम्ही PMAY द्यायला पाहिजे होती. बोलेल ना, ते इन्फॉर्मेशन माझी आहे ना. ते सगळं पत्रकार नसतं ना राज, असं काय करतो सगळं. आत्ता निवडण्याचं कारण एकच आहे की मी जसं सुरुवातीला बोललो, काय बोललो मी सुरुवातीला, आपल्या सुरुवात काय केलं मी की मी आज पत्रकार परिषद वेगळ्या सब्जेक्टनी घेणार होतो. पण मागच्या 2-3 दिवसामध्ये जे महाराष्ट्र विधानसभेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की हे भ्रष्टाचार, तर मला असं वाटलं की भ्रष्टाचार सेलेक्टिव्ह कसा होऊ शकतं, हे पण एक भ्रष्टाचाराचं हे आहे ना. आणि मार्चला मी पाठवलेला आहे. त्याच्यानंतर मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की एक ऑफिसर जे होते MIDCमध्ये मुंबईच्या रिजनल ऑफिसमध्ये, त्यांना मी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये भेटलो आणि त्यांना सांगितलं साहब मैं 3-3 लेटर्स भेज रहा हूँ, आप मुझे दे नहीं रहे. बोले सर मेरा ट्रांसफ़र हो गया है करके. मैं आप किस बारे में था? मैं बोला सर ये बारे. अरे रहने दीजिए ना सर उसको काही. तर मेरा ये याची तारीख तर नाही आहे, पण कमीत कमी याच मार्च-एप्रिलमध्ये मिळाले असेल. औरंगाबादच्या बाबतीत मला मार्च-एप्रिलमध्ये मिळालं असेल. पण त्याच्यानंतर मला काय आहे की एक मोठा रॅकेट काय आहे, मोठा नेक्सस काय आहे ते उघड करायचं होतं. नाही तर मला मिळालं होतं हे की मी एकदा सांगितलं होतं तुम्हाला की मला औरंगाबादमध्ये असं असं झालेलं आहे. मला महाराष्ट्राचं सगळं डिटेल्स पाहिजे होतं. त्याच्यानंतर नाहीतर मी ओपन लेटर्स पाठवलेलं आहे ना. मार्चमध्ये पाठवलेलं आहे. एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बॉम्ब फोडले जातात, तर त्याच्यात तुमच्यासारख्या पत्रकार असलेल्या खासदारांनी त्याच टायमिंगला बॉम्ब फोडला. यात माहितीचे अधिकारी तुम्ही आहात की इतर कुणाच्या माहितीनुसार हा बॉम्ब तुम्ही फोडता? आपल्याला सय्यद इम्तियाज जलील मेंबर नाही पत्र जे आहे टायमिंग बद्दल फार कुतूहल आहे. तर मी नाही योगायोग नाही, मी स्पष्टपणे बोलतो ना. त्याच्यामध्ये किंतु परंतु काय आहेच नाही. मी काय बोलतो की मागच्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये
भ्रष्टाचाराची चर्चा होऊ राहिलेली आहे, सगळं भ्रष्टाचाराचे मुद्दे एकमेकांवर आरोप करत आहे. मग ते जे आरोप करत आहे, मग हेही आहे. मी कदाचित याच्यासाठी काही वाट बघितली असती की पुन्हा मी प्रयत्न करू, महाराष्ट्राचे सगळे आकडे काढू आणि त्याच्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या एका व्यक्तीनं विरोधी पक्षातल्याच एखाद्याचा भ्रष्टाचार अशा प्रकारे बाहेर काढल्यामुळे योगायोगावर प्रश्न आहे. नाही, आता काय आहे की हे जे आहे ना विरोधी पक्षातले, हे जे रिपोर्ट आहे बक्षी साहेबांची, त्यांनी फक्त देसाई साहेबांवर हे केलं नाही. त्यांनी हे सांगितलं की त्यांच्या अगोदर जे नारायण राणे साहेब होते 2009 ते 2014 मध्ये, त्यांनीही तशा प्रकारचे अनेक आउट ऑफ द वे जाऊन हे केलेले आहे. मी नाही म्हणतो, बक्षी साहेब म्हणतं. मग देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा SIT एस्टॅब्लिश केली, एक कमिटी अपॉइंट केली, काहीतरी तथ्य असणार किंवा विरोधी पक्षांनी जोर दिला असेल की बाबा खूप भ्रष्टाचार झालेला आहे, मग म्हणूनच केली असेल ना. कमिटीने नारायण राणेपासूनचे सगळे रिपोर्ट दिले का? हो, नाही, त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी हे सांगितलेले आहे आपल्या रिपोर्टमध्ये की सगळ्यात जास्त जे आहे नाही, त्यांनी सांगितलेले आहे की सगळ्यात जास्त जे आहे ते देसाई साहेबांच्या काळात हे झालेले आहे. का देसाई साहेबांचा काळ म्हणजे कोणता? 2018ला त्यांनी दिलेली आहे हे रिपोर्ट. नंतर देसाई साहेबांकडे 19 आणि 20 2 वर्ष होतं. सगळ्यांची व्हायला पाहिजे, जे उद्योग मंत्री आहे सगळ्यांची व्हायला पाहिजे. नारायण राणे साहेब असू द्या, हे इंडस्ट्री सुरुवातीला स्पष्टीकरण दिले होते, पण ते स्पष्टीकरण अजून तसाच एक प्रश्न आहे. कुठलाही बॉम्ब फोडायचा असला की अधिवेशन उद्या आहे किंवा अधिवेशनाच्या दिवशी असा फोडला जातो. आता अधिवेशन संपत आलेलं आहे आणि अधिवेशनात दुसरेच मुद्दे जोरदार सुरू आहेत, मंत्र्यांची उडाळे. या बॉम्बनं तुमचा काही परिणाम होणार आहे का? कोणी मग तुम्ही इतका उशीर का केला? त्याचा परिणाम होणार नाही होणार, संपताना उशीर का केला बॉम्ब फोडायला? नाही, त्याचा परिणाम होणार नाही होणार, काय होणार मला माहित नाही आहे. मी आपल्याकडे एक मुद्दा उपस्थित केला, त्यांना करायची असेल तर करा, नाही करायची असेल तर भ्रष्टाचार होऊ द्या. आपल्याला काय करायचं? नारायण राणे आणि सुभाष देसाईच्या घोटाळ्यांची चौकशी करायची आहे. हो 100% साहेब. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी बक्षी साहेबांना अपॉइंट केलं होतं. मग त्याची रिपोर्ट थंड्याबस्तामध्ये का टाकण्यात आलेली आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांची इन्क्वायरी करा. मग मला हे सांगायचे आहे ना की भ्रष्टाचार सेलेक्टिव्ह कसा होऊ शकतो. मैं ऑनलाइन भेज नहीं, मैं दे रहा हूँ ना, मैं ऑनलाइन तुम्हारे को वो कर देता हूँ ना. करा एक सुभाष देसाई, दुसरे नारायण राणे, दोघांचाही उल्लेख करा. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब जेव्हा होते त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक इंडस्ट्रियल जे प्लॉट्स होते त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे. आणि इंडस्ट्रियल प्लॉट्स म्हणजे जेव्हा आपण इंडस्ट्री सेटअप करतो तर इंडस्ट्रीसाठी आपण लँड एक्वायर करतो आणि बहुतेक वेळी आपण शेतकऱ्यांकडून ते लँड एक्वायर करतो. त्याच्यानंतर इंडस्ट्री एस्टॅब्लिश करतं, ते सबसिडाईज रेटमध्ये आपण ते लँड विकतो, ते सबसिडी उचलतो त्या इंडस्ट्रीवर आणि काही वर्षानंतर त्याला सिक डिक्लेअर करतं. आणि त्याच्यानंतर एक ॲप्लिकेशन MIDC मध्ये देतं की माझी इंडस्ट्री चालत नाही, आता मला या इंडस्ट्रीच्या ऐवजी मला घर बांधायचे आहे. आणि काही लोक म्हणतात की नाही मला आता इथे मॉल बांधायचे आहे, इंडस्ट्री नाही. म्हणजे अशा प्रकारचे एक मोठा एक झोल जे आहे ते सगळं महाराष्ट्रामध्ये सुरू होता. औरंगाबाद पुरता सांगितलं तर फक्त एका वर्षामध्ये 52 असे प्रपोजल्स 52 असे प्रपोजल्स आले होते फक्त एका वर्षामध्ये. मागच्या 6, 7, 8 वर्षामध्ये किती झालं असेल मला माहीत नाही आहे. पण यामध्ये इंडस्ट्रीचा लँड आम्हाला कमर्शियल मध्ये पाहिजे, इंडस्ट्रीचा लँड आम्हाला रेसिडेन्शियल मध्ये पाहिजे. जे IT साठी लँड एक्वायर केलं होतं, IT साठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी लँड एक्वायर केलं होतं त्याच्याही कन्व्हर्जन कमर्शियलमध्ये करण्यात आलं होतं.
आता औरंगाबादमध्ये इंडस्ट्री का येत नाही? आपल्याकडे इतकं लँड असून सुद्धा. तर त्यावेळी मला हे असं सांगण्यात आलं होतं की एक खूप मोठं एक रॅकेट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, एजंट्स फिरत आहेत त्यांचे, आणि औरंगाबादमध्ये एक मोठा बिल्डराला हे परवानगी देण्यात आली होती की तू सगळे पैसे इकट्ठा कर, आम्हाला लिस्ट दाखव की किती किती आहे करके. तर औरंगाबादमध्ये 60 इंडस्ट्रियल प्लॉट्स आयडेंटिफाय करण्यात आले होते. एका इंडस्ट्रियल प्लॉटचे 2-2 कोटी रुपये सगळ्यांना द्यायचे होतं की तुझा प्लॉट आपण कन्व्हर्जन करण्यासाठी 2-2 कोटी. तर मला एक प्रश्न हे आला की औरंगाबाद सारख्या छोट्या ठिकाणी 150-200 कोटी रुपये आपण कमवत असेल, तर नागपूर इंडस्ट्रियल एरिया, पुणे इंडस्ट्रियल एरिया, मुंबई ठाणे इंडस्ट्रियल एरियामध्ये काय काय केलं. मग त्याच्यानंतर मी CEOना 3 पत्र लिहिलं की महाराष्ट्रामध्ये किती इंडस्ट्रियल प्लॉट्सचा कन्व्हर्जन झालेला आहे हे आम्हाला द्या. एक पत्र दिलं, कोई रिप्लाय नाही. दुसरं दिलं, काही रिप्लाय नाही. तिसरं दिलं, काही रिप्लाय नाही. मग जेव्हा विधानसभेमध्ये मागच्या 2-4 दिवसामध्ये आम्ही बघत होतो की सर्व एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, मग मी म्हटलं की भ्रष्टाचार सिलेक्टिव्ह कसा होऊ शकतं, हेही एक भ्रष्टाचार आहे. मी सगळं पुरावेसहित आपल्याला देत आहे आणि माझ्या एका रफ एस्टिमेटप्रमाणे 1000 कोटी रुपये कमीत कमी सुभाष देसाई साहेबांनी कमवले असेल. नारायण राणे साहेब सुद्धा इंडस्ट्रीज मिनिस्टर होते. त्यांनी किती पैसे आणि कशा प्रकारे त्यांनी इंडस्ट्रियल लँडचं कन्व्हर्जन केलेलं आहे, ते नियमाप्रमाणे केलेलं आहे का नाही केलेलं आहे मला माहीत नाही आहे. पण देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी बक्षी नावाच्या एका अधिकाऱ्याची कमिटी नेमली होती की त्यांनी हे जेव्हा सुभाष देसाईवर आरोप आले होते की हे इंडस्ट्रियल लँडचं कन्व्हर्जन करत आहे, तर त्यांनी हे बक्षी साहेबांना अपॉइंट केलं कमिटी. त्या बक्षी साहेबांनी रिपोर्ट दिली आणि त्यांनी सांगितले आपल्या रिपोर्टमध्ये की 5% 10% केसेसमध्ये आम्हाला समजता येईल की मिनिस्टर आपला डिस्क्रिशनरी पॉवर यूज करू शकतो. पण अशा प्रकारे समोसे मागच्या 15 वर्षामध्ये एका रिपोर्टप्रमाणे 32,000 हेक्टर जमीन इंडस्ट्रीची ते कमर्शियलमध्ये कन्वर्ट करण्यात आली आहे किंवा रेसिडेन्शियलमध्ये कन्वर्ट करण्यात आलेली आहे. तर हे मोठा स्कॅम नाही आहे तर काय आहे? आता माझी एक विनंती आहे, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या किंवा उद्धव ठाकरे साहेब असू द्या किंवा अजित पवार साहेब, हे सगळ्यांना मी एक माहिती दिलेली आहे. तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे, काही नियमांचं उल्लंघन झालेलं आहे, तर कृपा करून याच्या बाबतीत ही एक चौकशी लावा. तुम्हाला कळेल की दूध का दूध, पाणी का पाणी. देसाई आणि देसाईंच्या मुलांचं तुम्ही नाव घेतले, सुभाष देसाई, ते काय नेमकं, ते कसं त्यांनी पैसा कसा घोटाळा? मी कधीही भेटलं नाही. मला असं सांगण्यात आलं होतं जेव्हा मी हे 52 प्रकरणाच्या बाबतीत सखोल चौकशी करत होतो, तर त्यावेळी मला असं सांगण्यात आलं होतं की सुभाष देसाई साहेबांचा एक मुलगा आहे, हे सगळं कामकाज जे आहे हे ते बघतो. ते औरंगाबादला यायचं, नागपूरला जायचं, पुण्याला जायचं आणि ते काही ठराविक जे बिल्डर्स आहे त्या बिल्डर्सला सांगायचे की किती आहे प्लॉट्स, तुम्ही ठरवा, हे रेट आहे आणि ह्या रेटप्रमाणे आपल्याला हे करायचे आहे म्हणून. ते असं मी कधी त्यांना भेटलं नाही, पण असा एक मोडस ऑपरेंडी होता त्यांचं, नेक्सस अशा प्रकारे हे चालत होतं. आता हे जे 52 जे आहे तशा प्रकारे माझं काय म्हणणं आहे की गव्हर्नमेंटनी इंडस्ट्रीसाठी एक्वायर केली होती, इंडस्ट्री नाही चालली, मग ते रमाई आवास योजनासाठी, प्रधानमंत्री आवास योजनासाठी, म्हाडासाठी, गोरगरिबांच्या घरासाठी ते जमीन वापरायला पाहिजे होतं. तर सुभाष देसाईंनी उद्योगांसाठीच्या जागा रहिवाशी वापरासाठी कन्वर्ट केल्या असा आरोप MIMचे इम्तियाज जलील यांनी सुभाष देसाईंवरती केलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.